नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर काल मी डॅन्ड्रफसाठी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 2-3 व्हिडिओमध्ये डॅन्ड्रफसाठी घरच्या घरी यूजफुल असे काही टिप्स दिलेले आहेत. काय वापरायचं काय नाही वापरायचं सगळं सांगितलेलं आहे. पण कसं असतं, प्रत्येकाच्या घरी प्रत्येक वस्तू अवेलेबल असेलच असं नसतं. तर बघू शकता माझ्या केसातला डॅन्ड्रफ आता बऱ्यापैकी गेलेला आहे. पण डॅन्ड्रफ गेला म्हणून सगळं बंद करायचं असं नाही होत. तर थोडं थोडं सुरू ठेवायचं, जेणेकरून आठवड्यातून एकदा तरी का होईना पण तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले पाहिजेत. तर आधी सुद्धा मी खूप साऱ्या तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत, घरच्या घरी होममेड रेमेडी दिलेली आहे. तर आज सुद्धा अशीच मी डॅन्ड्रफसाठी अगदी 1 नंबरची आतापर्यंत दिल्या त्याच्या सुद्धा सगळ्यात वरचढ अशी होम रेमेडी आज देणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत लिंबाची पानं. हा कडुलिंबाची पानं आहेत. तर कडुलिंबाची पानं तुम्ही ऐकलं असेल की कडुलिंबाच्या पानामुळे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये डॅन्ड्रफ कमी होतो, पटकन जातो. अगदी 1-2दा जरी हे वापरलं तरी बऱ्यापैकी डॅन्ड्रफ हा कमी होतो. तर लिंबाच्या पानामध्ये जसं बघा, लिंबूमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं, तसं या लिंबाच्या म्हणजे थोडक्यात काय तर कडवटपणा हा दोन्हीमध्ये, त्याच्यामध्ये आंबट असतं, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कडू असतं. कडू असं पण ते खायला, पण केसांसाठी किंवा आपल्या बॉडीसाठी सगळ्यासाठी एकदम खूप चांगला असं याचे गुणधर्म आहेत. चांगले बेनिफिट्स असतात लिंबाच्या पानांचे. तर डॅन्ड्रफ म्हणजेच काय असतं, जम्स असतात, छोटे छोटे जम्स असतात आणि त्याला मारणं फार गरजेचं असतं. तुमचा डॅन्ड्रफ निघण्यापेक्षा जे जम्स तयार होत आहेत ना, जे जम्स दुसरा डॅन्ड्रफ तयार करतायत तो जम्स पहिले मारले पाहिजेत. तर जम्स मारण्यासाठी काही अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्या युजफुल ठरतील. तर आज मी डॅन्ड्रफसाठी एकदम महत्त्वाचा असा हा उपाय सांगणार आहे. तर हा 2दाच फक्त वापरायचा आहे. 2दा वापरल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या केसातला सगळा डॅन्ड्रफ गेलेला असेल. 100%, 101% मी चॅलेंज देते की ह्याने तुमच्या केसातला सगळा डॅन्ड्रफ निघून जाईल. मी सुद्धा हे वेळोवेळी ट्राय करते, पण असं नसतं. कधी कधी आपल्या घरी हे लिंबाचा पाला मिळतो, कधी नाही मिळत, खूप शोधावा लागतं. तर माझं सांगायचं झालं तर मला हा खूप शोधावा लागतो. मी एकदमच आणून ठेवते, जिथे मला सापडेल तिथून मी एवढा एकदम घेऊन येते, फ्रीजमध्ये साठवून ठेवते. तर तसं करा हवं असेल तर चला नेमकं करायचं आहे काय ते आपण आज बघूयात. तर सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबाचा पाला धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच त्याची पानं तोडून घ्यायची. आता पानं किती घ्यायची तर खूप सारं पाने घ्यायची, खूप सारी घ्यायची. त्यामुळे होईल काय की आपला जो काही आपला ज्यूस तयार होईल किंवा लिक्विड तयार होईल ते आपलं चांगलं तयार होईल. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्यानंतर असं गाळणीतून शोधून फक्त आपल्याला याचा रस घ्यायचा आहे, कारण ह्या रसामुळेच आपल्याला आपल्या केसांमध्ये जो काही दारणा कोंडा कोण जे काही म्हणतं डॅन्ड्रफ ते सगळं निघून जातं. तर बघा, जेवढं करायचं की तुम्हाला त्याचं प्रमाण कळलं पाहिजे की तुमच्या केसांसाठी किती लागेल तेवढं प्रमाण. आणि मी तरी हे साठवून ठेवते, म्हणजे नेक्स्ट टाइम सुद्धा दुसरं बनवायची गरज नाही, हेच वापरायचं. त्यानंतर आपण हे मी स्प्रे बॉटलमध्ये भरते. तुम्हाला स्प्रे बॉटल नसेल तरी हाताने लावलं तर वाटीतून डायरेक्ट हातामध्ये आपण तेल लावून मसाज करतो, सेम तसं करायचं. पण आता माझ्याकडे स्प्रे बॉटल आहे, हाताने खूप वेळ लागतो म्हणून मी स्प्रे बॉटल डायरेक्ट वापरणार आहे. तर बघा, स्प्रे बॉटलमध्ये वाटल्यानंतर करायचं काय, सगळ्यात पहिलं आपल्याला जिथे कोणत्या पार्टला लावायचा आहे ते पार्ट सगळे व्यवस्थित ओपन करून घ्यायचे की आपली स्किन बरोबर दिसली पाहिजे. आणि त्यानंतर स्प्रे बॉटलने आपल्याला स्प्रे करायचा सगळ्या फक्त स्काल्पला, म्हणजे जिथे आपल्याला असं वाटतं की इथे दारणा आहे, इथं कोंडा आहे, त्या जागेवरती तुम्हाला हे सगळीकडे डोक्याला लावायचं आहे. फक्त केसाच्या लेंथमध्ये, म्हणजे उंचीमध्ये कुठे लावायचं नाही आहे. फक्त इथे जे स्किन आहे, वरची माता आहे, त्या मात्याला जिथं आपल्याला वाटतंय की हा इथं कोंडा आहे, इथं आगाग होते, इथं खाजवतंय, अशा ठिकाणीच तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे. तर लिंबाच्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असतात आणि आपल्या केसामध्ये ज्यावेळेस अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी होतं त्यावेळी आपल्या केसामध्ये बुरशी म्हणजेच कोंडा किंवा डॅन्ड्रफ. तर बुरशी असं सहजासहजी कोणी नाव वापरत नाही, पण आपल्या केसाला ज्यावेळी आपल्या माथ्याला बुरशी लागते त्यालाच डॅन्ड्रफ असं म्हणतात, तोच डॅन्ड्रफ असतो. पण ज्यावेळी आपल्या केसाला डॅन्ड्रफ होतो ना, बुरशी लागली, त्यावेळेस आपल्या केसाची वाढ तिथेच रुकते, थांबते, हेअर फॉल व्हायला चालू होतो, केस गळतात, पूर्ण टकलं व्हायची शक्यता असते. त्यामुळे ना लवकरात लवकर असे घरगुती उपाय तरी केलेच पाहिजे, जेणेकरून तुमच्या केसांवरती त्याचा इफेक्ट होणार नाही किंवा साईड इफेक्ट कोणते होणार नाहीत. आणि हे सगळ्यात जास्त चांगलं आहे, जे की हा आपण लिंबाच्या पानांचा जे लिक्विड पॅक तयार केलेला आहे हा
वापरला ना, अगदी 3 वापरामध्ये तुमची पूर्ण खाज मात्याची कमी होईल आणि डॅन्ड्रफ निघून जाईल. फक्त 3च वापर तुम्हाला करायचे आहेत. तसं तर तुम्ही आठवड्यातून 2 दिवसातून एकदा करायचं सुरुवातीला. नंतर हळूहळू आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल, पण सुरुवातीला तुम्हाला एक दिसाड करायचं आहे, तरच पूर्णपणे डॅन्ड्रफ नाहीसा होतो. तर आता एक अर्धा तास मी ठेवून घेतलं होतं जसंच्या तसं, आणि त्यानंतर असा एक कांगवा असतो जो की आपला डॅन्ड्रफ रिमूव्हरच कांगवा असतो. तर त्याने काय करायचं, सगळीकडे खाजवायचं. म्हणजे आपला जो डॅन्ड्रफ चिकटलेला असतो ना, ते सगळे सालपाटं निघून बाहेर येतात आणि ज्यावेळी आपण केस वॉश करतो त्यावेळी ते सहज पाण्यासोबत निघून जातात. बघा, कांगव्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये ज्यावेळी आपण खाजवतो त्यावेळेस ते बाहेर येत असतं. तर हे तुम्हाला रोज रोज करत बसायचं पॅक गरज नाही. एकदा एक स्प्रे बॉटल भरून ठेवायची किंवा साधी बॉटल भरून ठेवायची, पुन्हा हाताने लावा, स्प्रे करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही आठवडाभर हे सहज वापरू शकता आणि आठवड्याभरातच ह्याचा पूर्ण रिझल्ट दिसेल. तर मला तर खूप चांगला याचा रिझल्ट यायला लागला आहे, म्हणून मी हे कंटिन्यू आता वापरते आणि माझ्या केसातील आग खाजवत होतं ते पूर्णपणे बंद झालं आहे आणि डॅन्ड्रफसुद्धा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. तर आता यानंतर आपल्याला केस छान अशी वॉश करायची असतात. सुरुवातीला व्यवस्थित सगळीकडे आपल्याला कांगव्याने घासायचं आहे, म्हणजे विचरायचे आहेत केस, जेणेकरून जो आपला डॅन्ड्रफ आहे चिकटलेला असतो, जे जम्स असतात ते बाहेर निघले जातील आणि आपला डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, माझी सुद्धा केसांची वाढ थांबलेली आहे, अजिबात केस वाढत नाहीत. मी हेअर कट केला होता एप्रिलमध्ये, त्यानंतर बघा आता किती महिने झाले, एवढीशी सुद्धा केस वाढली नाही. तर त्याचं कारणच हे आहे की डॅन्ड्रफ थोडासा, आपल्याला वाटतं मला जास्त नाही आहे, थोडंसंच खाजवतं आहे, पण त्याचासुद्धा आपल्या केसांवरती जास्त प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होत राहतात. त्यामुळे छोटे छोटे घरगुती उपाय तरी केलेच पाहिजेत. बाहेरचं जे आपण औषध आणतो, तेल आणतो, त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही वापरलं असेल तर रिझल्ट कळलाच असेल, नसेल वापरलं तरी नको वापरू, कारण फुकट पैसे जातात, काहीसुद्धा त्याने होत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा मला. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही छोटीशी माहिती आहे पण यूजफुल आहे ती समजेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन खूप सारे टिप्स मी तुम्हाला देत राहील आणि ते व्हिडिओ तुम्हाला पोचत राहतील. तर आता केस वॉश करायची आणि सुकवून घ्यायची. तर केस उन्हामध्ये सुकवायची म्हणजे केसाला चांगलं असतं.